भाकड ठरले होते, म्हणून आम्हाला एक दुपटी म्हैस एक आमच्या नजरेत आली आणि तिला 2014च्या नंतर आम्ही तिला चारा वगैरे सर्व खायला घालायचं ते घालून केलं, पण तीही आज आम्हाला वांज ठरली, वांज. हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा महाराष्ट्रभर पुतळे असतील तोडले जातात, तिने बांधलेल्या वस्तू ज्या उभारलेल्या आहेत त्या स्वतःच्या तिजोरीतला खर्च करून तिने उभारलेल्या आहेत, त्या आपण उद्ध्वस्त करण्याचं काम होत आहे. बांधवांनो, आपण बोलायला शिकलं पाहिजे. आपण जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत आपल्या भावनेचा खेळ मांडला जाणार, हे प्रथमतः आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या ठिकाणी वाराणसीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जो मणिकर्णिका घाट उभारला होता तो घाट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. त्याचबरोबरीने अहिल्यादेवीची जी मूर्ती होती ते तोडण्याचं काम केलं. आणि तुम्ही पुन्हा अहिल्यादेवीच्या आम्ही विचाराचे वारसदार आहात म्हणून सांगता, पुन्हा सांगता की अहिल्यादेवीचा आम्ही सन्मान करतो. एका बाजूने अहिल्यादेवीने उभारलेली वस्तू तुम्ही उद्ध्वस्त करण्याचं काम करता आणि दुसऱ्या बाजूने आम्ही सन्मान करतो म्हणून सांगता. हा ढोंगीपणा आज धनगरांच्या लक्षात आलेला आहे आणि माझ्यासारख्या हजारो पठ्ठे आपल्याला या धनगर समाजामध्ये निर्माण करायचे आहे. जे सत्य ते सत्यच आहे आणि जे चूक असेल ते चूक बोलायला आपण शिकलं पाहिजे. बांधवाने हा महाराष्ट्रामध्ये धनगरांचे 2.5 ते 3 कोटी लोकसंख्या आहे. आम्हाला मिळतंय का? काल महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की नाही? किती पक्षांनी तुम्हाला उमेदवारी दिल्या? लोकसंख्येच्या हिशोबाने दिल्या काय? नाही दिल्या. विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, कुठला पक्ष आपल्याला तिकीट द्यायला मागत नाही, पण तो पक्ष आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की ह्या धनगर समाजाने आमचे झेंडे उचलले पाहिजे, आमच्या घोषणा दिल्या पाहिजे आणि आमच्या नेत्याच्या मागून फिरला पाहिजे. मग तुम्ही जर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे वंशज असाल, एका वेळेला ह्या होळकरांचं साम्राज्य होतं, होळकरांनी राज्य केलं आणि त्याचे जर आपण वंशज आहे ते त्याच्या मागे फिरण्यापेक्षा आपल्या बांधवाला मोठं करायचं काम करा. मग तो कोणत्याही पक्षाला उभा राहण्याचं काम करा. तो एक वेळ आपल्या बाप बनेल, दुसऱ्याला बाप म्हणणार नाही. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, दुसऱ्याच्या बापाला बाप आपण मानतोय आणि आपल्या बापाला डालाखाली झाकून ठेवायचं काम करतो. आपला बाप म्हणजे कोण? जो आपला धनगर समाज आहे तोच आपला बाप आहे. हे प्रथमतः आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि सर्वांनी सोमानी एकजुटीने असंच प्रत्येक मतदारसंघात काम करा, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि ह्याच ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय संविधान.